महत्त्वाची अपडेट, दादांचा अपघात झाला त्याच दिवशी डीजीसीएनं एक अहवाल दिला होता। त्याच अहवालामध्ये व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला होता असं रोहित पवार म्हणाले। दादांचा घातपात की अपघात याचा सखोल तपास करणार असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय। दोषींना शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही असाही इशारा रोहित पवारांनी दिलाय। त्यामध्ये 28 जानेवारीला डीजीसीए कडनं हा अहवाल त्या ठिकाणी दिला गेला, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या त्याच दिवशी हा अहवाल आला होता। 28 जानेवारी 2026 1:36 दुपारचा याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द लास्ट रेग्युलेटरी ऑडिट कॅरीड आउट बाय डीजीसीए in the month of February 2025 no level 1 findings were issued। तिथं VSR ला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। डीजीसीए मध्ये असणाऱ्या लोकांना एवढंच सांगायचंय, त्याच्याच बरोबर तिथं असणारे जे कोणी मंत्री आहेत त्यांना तिथं सांगायचंय, केंद्र सरकारला सांगायचं, राज्य सरकारला सांगायचंय की दादांचा ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट आहे का घातपात आहे याच्या खोलात आम्ही जाणारच, आम्हाला कुणी तिथं अडवू शकत नाही। अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय की आमच्याकडे बरीच त्या ठिकाणी माहिती आहे, त्यामुळे आम्हाला आमची इच्छा आहे की दादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे। ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला हे लोकांसमोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यासाठी कुठेही जावं लागलं, कसंही लढावं लागेल, त्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा लढायला तयार आहे। पाताळात जावं लागलं तरी आम्ही पाताळात जाऊ, पण जो कोणी जबाबदार व्यक्ती आहे त्याला बाहेर काढल्याशिवाय आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि त्याला जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत